नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आता महाराष्ट्राच्या राजकारणात रोज सध्या ही परिस्थिती आहे की रोज काही ना काही नवीन घटना घडतच आहे, नवीन महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत। आता जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पवार कुटुंबामध्ये आपल्याला नाराजी दिसून आलेली। सुरुवातीच्या काळात दोघाही गटांनी एकत्र भेटणे टाळलेले आहे, आपण ते बघितलेले पण आहे। मग तो सार्वजनिक कार्यक्रम असो की वैयक्तिक कार्यक्रम असो, सुरुवातीच्या काळामध्ये भेटणं टाळलेलं आहे। आता त्यानंतर एक सरळ शब्दामध्ये एक घटनाक्रम जर आपण पाहिला तर लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला यश मिळाले होते व तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या गटाला यश मिळालेले। आता या दोन्ही निवडणुकीमध्ये महत्त्वाच्या लढतीवर जर थोडासा प्रकाश टाकायचा झाला, महत्त्वाच्या लढतीवर तर बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे या उभ्या होत्या बारामतीतून व तसेच अजित पवार या गटाकडून सुनेत्रा पवार या उभ्या होत्या। आता या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार या गटाचा विजय झाला, अर्थातच सुप्रिया सुळे यांचा विजय झाला। आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली, त्यामध्ये स्वतः अजित पवार हे उभे होते आणि इकडे शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे उभे होते। आता यामध्ये अजित पवार यांचा विजय झाला। आता मुद्दा महत्त्वाचा हा आहे की जोपर्यंत म्हणजे निवडणुका होईपर्यंत आपल्याला कधीही एकत्र दिसले नाही, पवार कुटुंब आपल्याला कधीच एकत्र दिसले नाही। परंतु निवडणुका झाल्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पवार कुटुंब आपल्याला एकत्र दिसते। मग ते वैयक्तिक कार्यक्रम असो की सार्वजनिक कार्यक्रम असो, एकत्र आपल्याला बघण्यास मिळत आहे। आता याबद्दलच आपण जर पाहिले तर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शरद पवार यांचा वाढदिवस झाला आणि त्या निमित्त अजित पवार हे स्वतः शरद पवार यांना भेटायला आले होते व तसेच या वाढदिवसाला व तसेच अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते सुद्धा भेटायला आले होते। त्यानंतर बारामतीमध्ये झालेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एकत्र दिसले। आता या काळामध्ये आपल्याला सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार ह्या सुद्धा एकत्र दिसलेल्या बऱ्याच कार्यक्रमामध्ये आपल्याला एकत्र दिसल्या होत्या। आणि आता वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेला आपल्याला शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसले। आता या मंचावर जरी अंतर दिसले तरी सुद्धा बंद दाराआड मागे चर्चा झालेली आहे। आता बंद दाराआड चर्चा झाली आणि परत एकदा चर्चेला उधाण आलं, चर्चेला वारं लागलं, आपण असं म्हणू शकतो की परत एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार, या चर्चेला उधाण आलेलं आहे। महाविकास आघाडीकडे बघता महाविकास आघाडीमध्ये सध्या सर्व काही ठीक नसल्याचं दिसत आहे। उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूरमध्ये सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने घेतलेला आहे। तर जवळपास अशी चर्चा होताना दिसते, सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास अशी चर्चा होताना दिसते की उद्धव ठाकरे हे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीमधून एक्झिट घेणार, अशी चर्चा होताना आपल्याला दिसते। आता बंद दाराआड काय चर्चा झाली हे तर गुपितच राहणार, ही चर्चा बाहेर येणार नाही। परंतु असं उधाण येत आहे, असे संकेत दिसत आहे की शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र येऊ शकतात। तुम्हाला काय वाटतं, शरद पवार आणि अजित पवार हे परत एकत्र येतील का? कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा, आपलं मराठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।